हे रश्मी किती वेळची गेली? आणून देतो म्हणे, नाश्ता आणून देतो म्हणे, चहा आणून दिला. आणि चाय काय मी केव्हाच आणून दिला आणि केव्हाचा नाही तो वाटून नाही राहिला होता, तो ताजा होता म्हणून चहा. आणि आता म्हणे नाश्ता आणून देतो म्हणे. तिला म्हटलं मस्त गरम गरम भजे कर म्हटलं, चहा सोबत. चहा आणि भजे सोबतच आणा लागत होते, मग नाश्ता होऊन गेला असता. पण नाही, चहा आणून दिला ना आता गेली नाश्ता आणण्यासाठी. आता काय आणते काय मी, गरम गरम आणत असन. राधिका वहिनी करून देत असन गरम गरम, आणि ते आणून राहिली असन. येऊनच राहिली असन. आता वाट पाहतो ना तिची थोडा वेळ. सासरी याचा आनंदच लय आहे नाही काय? लय दिवसाच्या नंतर सासरी आलं ना, तर सासरचे लोक म्हटलं वरवर करते. काल म्हटलं नाही तर लस्सी बनवून दिली. रात्रीचा स्वयंपाकही किती मस्त झाला होता, किती साऱ्या भाज्या, भात, पोळी मस्तच जमलं होतं. आता तिले म्हणून मस्त रस करायला लाव म्हणून आता राधिका वहिनीले. मस्त त्याच्या हाताचा रस खातो म्हणून मी मस्त आराम करतो आता. नाही तर तिथं जाईन, घरी जाईन तर बाबा अजून किटीर करण माया मागं, हे कर ते कर, कामावर जाय, इथं जाय तिथं जाय. मी जातच नाही ना, मस्त इथं आराम करतो. पण सायची ती एसी नाही आहे, बस एवढी कमी आहे. एसी राहिली ना तर मस्त माणसाला झोप लागते थंड थंड याच्यात. हे पाण्याचे कूलर काय चालते, काही चालत नाही आहे साजरे. मी म्हणतो ना रश्मीला आता आली तर एवढं सगळं काही आहे म्हणून घरी एक एसी घेऊन घ्या म्हणून. अरे रश्मी आली काय तू? आणते काय आणलं नाश्त्यासाठी? हो काय आणलं म्हणजे पोहा आणला ना, घ्या खाऊन घ्या. गरम गरम आहे, सध्या गरम करूनच आणला, घ्या. कोण रश्मी? मी आता तुला भजे सांगितले होते ना गरम गरम करून आण म्हटलं. वहिनीला सांग म्हटलं तुया. आणि हे काय होय, त्या पोहाच आणला? अहो वहिनी काम करून राहिली होती, मग म्हटलं जाऊ दे म्हटलं, मग मीच करून घेतला तुमच्यासाठी पोहा. आणि आता तिथं ते टिफिन बनवून राहिल्या, आणि तिथं सगळं गायटा पडला. आणि कुठं मी मिरच्या कापू, कांदे कापू? माय बहीण, मी तर वाट पाहून राहिलो होतो. मी म्हटलं तू आणतो गरम गरम भजे. तू नवऱ्याला भजे नाही आणून देत, तू अशीच करतो. ते काम करून राहिल्या होत्या तर त्याच आणून दिल्या पाहिजे होतं. कापकूप केलं असतं जराशे कांदे मिरच्या, आणि आणलं असतं बेसन गिसन टाकून तळून. आता मन होतं माझं खायचं. काय बरं रुपेची, नुसतं दिवस निघाला नाही का खाणं 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 खाणं. एवढं तेलकट किती ऊन तपून राहिली. खाणं कायले पाहिजे हो एवढं तेलकट? मग जीव मयमय करते ना सारा दिवसभर. दिवसाची सुरुवातच म्हटलं तुम्ही तेलकट यानं करांत. का बरं रश्मी, मी तुला सकाळी सांगितलं का मला भजे पाहिजे म्हणून, तेव्हा तर तू म्हणे हा सांगतो म्हणे मी आणून नाही देतो म्हणे. आणि आता म्हणतो का तेलकट राहते? तू हे काही समजून नाही राहिलं मला. आता काही बोलतो नंतर काही बोलतो. जाऊ द्या ना हो, काय भेजबाजी करता तुम्ही सकाळी सकाळी. घ्या ना खाऊन, पोटच भरायचं आहे ना. पोहा खाल्ला काय आणि भजे खाल्ले काय, खाऊन घ्या. आणि तसे जास्त तेलकट खात नका जाजू, अजून डोंबडे होऊन राहिले म्हटलं तुम्ही तेलकट खाऊ. काय बोलून राहिली तू? काही नाही हो, काही नाही. घ्या ना खाऊन घ्या, पोहा खाऊन घ्या बरं. आणि मग तुम्ही खा, मी पाहतो काय करून राहिली तर राधिका वहिनी स्वयंपाकात. आणि आईसोबतही बोलून येतो मी, आई घरात आहे का तो. तुम्ही करा नाश्ता, आणि काही लागलं गिकलं तर मला आवाज द्या मग. कावाई तू इथं काय करू राहिली? काय करणार आहे मी? ते बाबाला कपडे काढून देऊन राहिली ना, प्रेस कर म्हणे तर करून ठेवून देतो. लागले गिगले तर आता धुतले घेतले त्या राधिकानं काल त्याचे नवीन कपडे, तर म्हटलं ठेवून देतो म्हटलं. आता प्रेस करणं तर माझ्याकडून काही होत नाही, माझ्याकडून एवढं बसणं होत नाही. आता त्या राधिकाचं तिकडे होईल सगळं काही काम निपटन, तेव्हा येऊन करून देईन. ते तर काढून ठेवतो म्हटलं कपडे अलमारीतून ते बाबाचे. काऊन काय झालं तर काय म्हणून राहिली तू मला काऊन शोधून राहिली सकाळी आता तू? आई मला विचारून राहिली तू का मला काल शोधून राहिली म्हणून? काय होऊन राहिलं तुझ्या घरात तुला माहिती आहे का काही? काय चालून राहिलं तर? काय चालून राहिलं? काऊन काय झालं आता? आई आता तू सांग, मैचे पाहुणे येते काय? नेहमी येते काय तुमच्या इथं? आता लग्न झालं म्हटलं तेव्हापासून हे दुसऱ्यांदा होय ते आले तर. आणि ते राहासाठी तर पहिल्या वेळेसच आले ते. याच्या अगोदर आले काय ते? नाही. पण काय झालं तर? ते आले, आता त्याचं मन होतं म्हणे चहा आणि भजे खातो म्हणे मी म्हणे जरा असं नाश्त्यात म्हणे. तर म्हटलं सगळे बसले होते तिथं नाश्ता करून राहिले होते. राधिका वहिनीनं पोहा बनवला होता, तर मी म्हटलं राधिका वहिनीला म्हटलं जराशे प्लेटक भर भजे काढून द्या म्हटलं. त्याचं भजे खाले म्हणून आहे तर म्हटलं राधिका वहिनी तर राहिली राधिका वहिनी. आणि म्हटलं दादाच पचर करायला लागला. किती केअर घेऊन राहिला दादा तिची. म्हणे तिला काम आहे, असं आहे तसं आहे, आणि तूच करून घे, आणि तू तर खालीच बसतं अशी आणि तशी किती गोष्टी केल्या आई त्यानं. आणि त्यानं गोष्टी केल्या म्हणून म्हटलं बाबाने मला गोष्टी ऐकवल्या. काऊन आहे मी काय फक्त गोष्टी ऐकासाठीच आहे का या घरात? तर त्या काय म्हटलं तिले पाहुण्याला पाहिजे होते तर एवढ्या जणांसमोर नाही म्हणा लागत होतं. तिला एकटीला जा लागत होतं किचनमध्ये म्हणा लागत होतं. ते नाही म्हणत होती का तुले करून देते ना ते काय पुन्हा होय काय तुला नाही म्हणून? पण आई ते जाऊ दे. आणि बाबाई म्हटलं रागात बोलले माझ्यासोबत, किती रागात बोलले. आणि आता तू सांग, ते म्हणते का रुपेशजीले म्हणते मी तिथे घेऊन जातो म्हणते वावरात कायच्यासाठी नेऊन राहिले आणि कायच्यासाठी नाही? आता तू सांग ना, ते त्याच्या घरी एवढं मोठं वावर शेत आहे, बगीचे आहे, तिथं जात नाही आणि याच्यासोबत चालले का ते? तू समजाव ना त्याइले काही. काऊन असे करून राहिले ते? मलाही म्हणते आता म्हणते ते पूनम वहिनी चालली जाईन म्हणते पेपर द्यायला तिकडे म्हणते.
आणि म्हणते अर्ध्या घराचं काम म्हणते तूच करजो म्हणते, तू आणि राधिका. हे असं होत असते काय? हा, पोरीसोरी कायच्यासाठी येते हो माहेरात? आराम करायसाठी येते ना? का तिथेही काम करावं आम्ही आणि माहेरात येऊनही काम करावं काय? मला काही बाबाचं हे काही बरोबर वाटलं नाही आई, तू सांगून देते इले. हा, आणि म्हटलं तिथं सगळे ते पूनम वहिनी, तुला तर माहिती आहे पूनम वहिनी किती कुच्ची नाही तर. पूनम वहिनी, राधिका वहिनी, दादा, अंकू दादा, सगळे सगळे तिथं. आणि म्हटलं त्याच्यासमोर बाबा मला असे म्हणून राहिले. सांग बरं. हा, मग बोलन नाही का? हेच बोलन म्हटलं, मोठेच घरचे बोलन तर मग काऊन नाही बोलन दुसरे? तू सांग ना त्याला काही. आता मी काय सांगू? ते बाबा म्हटलं तुझ्या सासरी गेले होते. काय बाबा? माझ्या सासरी केव्हा गेलते? मला काय म्हणतं केव्हा गेलते? कालच गेले होते म्हटलं. ते तुझे पाहुणे इकडून आले आणि ते पहिले चालले गेले. आणि म्हटलं जे काही घडलं तुझ्या सासरात, म्हटलं तुझ्या सासून आणि सासऱ्यांना सगळं सांगितलं म्हटलं, तुझ्या बाबाले सगळं काही सांगितलं. काय बाबा काली गेले तर? बाबाला तर म्हटलं होतं ना मी ते येऊन राहिले म्हणून. ते काल चालले गेले होते. बाबाही जास्तीचे कामं करून राहिले. त्याला त्याची पोरगी म्हटलं 4 दिवस आली तर त्याला चांगलं नाही वाटून राहिलं है नाही. पण रश्मी तूही माझ्यासोबत खोटी बोलली है ना? तूही खोटी बोलली. तू यानं म्हटलं तुझ्या बाबाने माझ्यावर हात उचलला. काय बाबाने मारलं तुला? केव्हा? मै काय गलती याच्यात? अहो मै काय गलती म्हणतं? हा, त्या म्हटलं जास्तीच्या गोष्टी सांगितल्या मला आणि त्या काय म्हटलं का सासू मला मारते है ना आणि घरी त्रास देते. आणि म्हटलं तुमची तर दुकानही बसली म्हणते, सगळं काही बसलं म्हणते, त्या नवऱ्याचं म्हणते. हा, आणि तेही खोटी बोलली. एवढा मोठा पैसा दिला, सगळा डुबून टाकला म्हणते दुकानाचा म्हणते. नाही बाई, खोटं बोलते बाई. सासू सासरे लय खोटे आहे, तुला नाही माहीत. बाबा साधे सुधे आहे ना, मग त्याला फसवलं असून ते ना बोलू. आणि बाबाचं काय आहे, कोणावरही विश्वास करून घेते. बाबाच्या साधेपणाचा म्हटलं त्या लोकांना फायदा उचलला असन, चांगलं भडकवलं असन माझ्याविषयी. नाही आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव. हा, लय चालाक लोक आहे म्हटलं ते माझ्या सासरचे, काही साजरे नाही आहे. आता ते साजरे राहू का नाही राहू, मला तर लाता भेटल्या ना, मला तर त्या बाबानं मारलं ना. हा, आणि म्हटलं एवढ्या याच्यातल्या 10 गोष्टी खोट्या राहीन, बाकीच्या गोष्टी तर खरंच राहीन ना. आता देव जाणे तू खोटी बोलून राहिली का ते तुझे सासू सासरे खोटी बोलून राहिले. कोणावर विश्वास ठेवावा आपण? आणि आता म्हटलं ते बाबाला गरम आहे. आता तुला जेही म्हणते ते चुपचाप करून घे, नाही तर असं ना होय का जवळले आणि तुले घराच्या बाहेर काढून देईन ते. काय आई कशी बोलतो हो तू? हा, मैचे पाहुणे म्हटलं पहिल्यांदा आले आणि तुम्ही असे बोलून राहिले घराच्या बाहेर काढून टाकतो म्हणून. आणि जवायची काही इज्जत राहते का नाही राहत? हा, आणि बाबाचं मला काही समजून नाही राहिलं. हा, तो पिंट्या दादाही राग करून राहिला, बायकोची केअर घेऊन राहिला आणि तिकडे म्हटलं बाबाही मला राग करून राहिले ना. आता तू अशीच बोलतो काय हो? हा, तुम्हाला तुमच्या पोरीची काही लेणं देणंच नाही आहे. हा, पोरगी कशी आहे कशी नाही कशी राहून राहिली, माझ्या सासरच्या लोकांना जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून घेतला आणि मी जे बोलून राहिली त्याच्यावर कोणालाच विश्वास नाही. म्हणजे तुमचं तर भलतंच ना हे चालून राहिलं बाप्पा, गणित कुकडे चालून राहिलं तर. हे पाय रश्मी, आता जसं होऊन राहिलं तसं होऊ दे. तसंही म्हटलं मी कालपासून लोक लय भरमर करून राहिलं, तेव्हा बाबानं चांगलंच ठेवलं म्हटलं मायावर. आणि तुला मी दिसली काय बाहेर जाताना? दिसली काय? मी घरातच आहे म्हटलं. ते बाबाचा राग एवढा अनावर झाला का त्याच्यासोबत बोलायलाही पुरून नाही राहिलं. आता तू जराशी सांभाळून राह, नाही तर तुझे बाबा तुझ्यावर जर पलटले ना तर बस मग तुमच्या दोघांनाही म्हटलं जा लागन पावल्यानं एका. नाही आई, नाही ना, पाहतो ना मी पाहतो. पण आई हे बाबा म्हणून राहिले ना ते वावरात न्यायचं. हा, कसं काय म्हणू मी? काय म्हणून ते म्हणून काल चालू म्हणून मी म्हणून आणि मला वावरात नेऊन राहिले म्हणून. माझ्या बाबांना तर कधी नाही नेलं म्हणून. हे पाय ते बाबा नेऊन राहिले ना तर तिथं काही काम करायला थोडी ना लावणार आहे. त्याला माहिती आहे त्याच्याकडून काम निघत म्हणून जवळकून नेऊन राहिलं असं तसंच पावर गिअर पाहासाठी. आता तो अंकू आई आला ना म्हणते पिवशी चालला आता वावरात. आणि वावरात कोण आहे आता? ते बाबाचं सण. आता मजूर गिजूर आहे का काय? मी आपण तिकडे जात नाही. जाऊ दे ना, काय ते कामं मी थोडी ना लावणार आहे. तसंच म्हटलं सैर सपाटा होऊन जाते जरा असा तुझ्या पाहुण्याचा. जाऊ दे म्हणते, पण मैचा पाहुणा गेला तर पाहिजे ना. ते एक नंबरची आयडी आहे, स्वतःच्या वावरात तर झाकून नाही पाहत, ते यायच्या वावरात चालले. आता कशी लाडी गोडी लावतो ते आणि तयार करतो, नाही तर तयार नाही केलं ना तर बाबा म्हटलं इकडे अजून मया करून टाकन, तेल करून टाकन बाबा मया. तसे बाबा रागवले, पण बाबांना कायले जा लागत होतं. हा, कायले जा लागत होतं? फालतूच्या फालतू गेले तिथं आणि डोकं गरम करून आले. आता मी काही तर जन्म काटासाठी आली होती काय? त्याला मस्त रुपये दिले, पटाव पुटाव केलं असतं, वेगळं निघायचं आणि निघून गेलो असतो दोघे जण. हा, आणि चाललं गेलो असतो इथून महिनाभर राहून. पण नाही, माझ्या बाबाला नाही काय, मी म्हटलं चांगलीच नाही वाटत, त्याच्या डोळ्यातच खूपतो मी. माझ्या बाबांना नेहमी असेच करते. आई तरी मला साथ देते, पण माझ्या बाबा देतच नाही ना. आता म्हणतो त्याला रुपये दिले, करा म्हणून लवकर वावरात जायचं आहे म्हणून. आता माझी बहीण होय तर काय झालं? जर ते चुकीच्या मार्गावर निघाली तर तिला सरळ करावंच लागल. नाही तर काही फायद्याची गोष्ट नाही आहे म्हटलं, अजून ते बसून जाईल. आता ते एकटी नाही आहे, आता तर पाहुण्यालाही आणलं म्हटलं इथंच. आणि जर का ते घरजवळ राहून गेले आणि कामधंदा त्यानं पाहिलाच नाही तर मग कसं होईन यायचं? यायचं तर सगळं आम्हाला सांभाळायला लागेल मग. आणि सगळं तर भर म्हटलं आता बाबावरच आहे, पूर्ण घर गिर पाहणं सगळं बाबावर आहे.
आणि हे जर इथं राहिले तर बाबावर किती टेन्शन येऊन जाईल. आणि पण काही नाही, आता म्हटलं आता जरासं कडक राहा लागन आणि तिले रश्मीले आणि तिच्या पाहुण्याले जरासं ठेवा लागन आता. नाही तर जास्त लाडावून ठेवलं ना तर डोक्यावरच बसून म्हटलं ते डोक्यावर बसासाठी. पण मय म्हणतो असं करून राहिलो आता हे रश्मी नाही काय, रश्मीचं आणि राधिकाचं काही पटत नाही आणि राधिका काही बोलत नाही. राधिका बस हो हो करते. आणि आता म्हटलं आपण घरात राहू तेव्हापर्यंत आपण उत्तर देऊ आणि नंतर नंतर कोण आहे घरात आणि तिनं त्रास दिला तर इले राधिकाले. तर आता मग मन असं करून राहिलं का राधिकाले पाठवूनच द्या 2-4-8 दिवसासाठी तिच्या माहेरी पाठवून द्या आहे नाही काय. मग जरासं लक्ष्मीवरच येते सगळाचा सगळा लोट घराचा आणि ते पूनम तर चाललीच पेपरासाठी. हो असंच करतो, बाबाले म्हणतो म्हणून 4-8 दिवसासाठी म्हणून राधिकाले पाठवून देतो म्हणून. तशी राधिका गेली नाही, तिला तिच्या आईची आठवण येऊन राहिली होती. गेलीच कुठं ते, आता आली तेव्हापासून फोनवर बोलणं चालू आहे. फोन एवढा काही देत नाही मी तिला लावा घेवाले आणि तिच्याजवळ तर मोबाईल आहे नाही. असंच करतो, तिला नाही काय सोडून येऊन जातो, नाही तर तिचे सालं होऊन जाते. मग तिलाच करावं लागते सगळं इकडचं तिकडचं. आता ते पूनमही राहते तर पूनम करू लागते की तिले एवढं तेवढं करू लागते आणि चालली जाते. आता तिचा अभ्यास आहे तर आता तो जास्त करू नाही लागून राहिली ते, मग तिचाच जीव जाते सगळ्या कामात. आता असंच करतो, बाबाले म्हणतो म्हणून पहा म्हणून बाबा म्हणून अशी अशी गोष्ट आहे म्हणून बाबा काय म्हणते तो. पण सध्या नाही, सध्या कसं आता काल चाले पाहुणे आणि आजच चालली जाईन म्हणून घरची सून, तर पहा म्हणून आम्हाला पाहूनच गेली. आता ते कसेही राव किती काही म्हटलं तरी जवळ होय ना आपल्याला, ते मानदान द्यास लागून थोडा ना थोडा. बाबा बोलले तर बाबाचं चालून जाते, आपलं थोडी ना चालणार आहे. हो पण हे आतापर्यंत राधिका आली नाही का, अजून रश्मी काही म्हणून राहिली का काय मी किचनमध्ये. अरे पियूची झालं का तुमची तयारी झाली काय ऑफिसवर जायची? घेतलं काय सगळं सामान वगैरे घेतलं काय? तिथं वॉच ठेवली होती म्हटलं, तुमची वॉच तुमचं वॉलेट सगळं काही ठेवलं होतं तिथं, पर्स वगैरे बॉटलही ठेवली होती. अरे हो राधिका घेतलं ना सगळं काही घेतलं, पण टिफिन नाही घेतलं ना. टिफिन आणला नाही काय, त्या बनवला नाही काय? नाही हो बनवला ना, टिफिन बनवला. आता म्हटलं बस त्याच्यात टाकला ना बॅगमध्ये, तुमची बॅग तिकडेच होती की नाही बाहेर, त्याच्यात टाकून दिला. आता हे बॉटल असं निघतं, ते बॉटल घेऊन जातो आणि पाणी भरतो आणि ते घेऊन जा तुम्ही. आता राधिकाला विचारून घेतो का ती माहेरी जाते का म्हणून. पण राधिका काय विचार करून माझ्याविषयी म्हणून पहा म्हणून जवळ घरी आले आणि मला धाडून राहिले म्हणून. तशी साधी सुधी आहे ते, एवढं काही दिमागात घेत नाही म्हणा. पण तिला म्हणून पाहतो काय म्हणते तो. राधिका मी काय म्हणतो, माझ्या मनात ना एक विचार येऊन राहिला. विचार काऊन, काय झालं तर कायचा विचार राहिला तुमच्या मनात? मी काय म्हणतो, तुझ्या आईचे नाही काय लय फोन आले, त्या आईले तशी तुझी आठवण येऊन राहिली होती आणि तुला येऊन राहिली होती. आता तू गेली नाही इतके दिवस झाले तर. आता म्हटलं जाते काय तू माहेरी, जाते काय सोडून येतो म्हटलं तुला 2-4 दिवसासाठी. अहो मला आईची लय आठवण येऊन राहिली, पण आता जाऊ तरी कसं? आता तर पूनमही चालली जाईल. तिचे पेपर आहेत, मग घरात कोण आहे करणेवालं? मग तुम्ही आहे, तुमचा डबा आहे ऑफिसचा. मामाजीचा आहे सगळं काही. मामाजीला नाश्ता पाहिजे, त्याची गोडी राहते तर बीपीची, तिला नाश्ता पहिलेच द्या लागते सकाळीच. आणि मग नंतर जेवण. आणि म्हटलं मी चालली जाईन तर कोणालाच वेळेवर भेटणार नाही. आणि त्याच्यात म्हटलं आता पाहुणे आहे घरात, आणि चांगलं वाटते का सुनवाईरीचं बाहेर जाणं? काय म्हणून लोक म्हणून पहा म्हणून घरात पाहुणे आले म्हणून, आणि आले नाही आले म्हणून तर सून घे चालली गेली म्हणून. माझ्याविषयी म्हटलं चांगले विचार नाही ठेवून मग ते. आणि तशी म्हटलं रुपेश रावी म्हणून पहा बा मी आलो घरात आणि वहिनी चालल्या गेल्या. बरं आता मग काम होतं तुला सांग ना. आता तू विचार करून सांग मला का कसं काय आहे तो, आणि जेव्हा तुझं मन करून जायचं तेव्हा सांगून देतो, मी सोडून येऊन जाईन तुले. बरं ठीक आहे ना. बरं चल, आता बॅग कुठे ठेवला, बाहेर ठेवल्या काय? चल मी निघतो. आणि येईन आता संध्याकाळी मी, तेव्हापर्यंत ध्यान ठेवतो. जास्त दगदग नको करू कामाची. नाही हो कायची दगदग आहे, जेवढे काम आहे तेवढे तर करावंच लागते. आता तर म्हटलं 2-3 जण वाढले घरात, मग करा नाही लागन काय? कोण करणार आहे मग? चला ना तुम्ही जा कामावर, मी करतो ना, धीरे धीरे करतो आहे ना पूनम. सध्या पूनम करू लागते. पूनम काय झालं आते बाई? राधिका कुठे गेली तर? राधिका नाही दिसून राहिली, कुठे गेली म्हटलं? स्वयंपाक खोलीत नाही आहे, तिकडे नाही दिसली मला हॉलमध्ये. आते बाई त्याने काय टिफिन घेऊन गेल्या, मोठे भाऊजीचा टिफिन घेऊन गेल्या त्या. ठेवून राहिल्या असं, त्याला देऊन राहिले असं काही सामान गिमेन. काऊन काय झालं तर काय म्हणून राहिले होते तुम्ही? असं मी म्हणून राहिली होती, काल मी आणलं होतं ना, चीक आणलं होतं म्हटलं म्हशीचं. त्याचं काय केलं होतं? काही बनवलं काय का पडलंच आहे तसंच फ्रीजमध्ये चीक? हो पण मला काही माहित नाही त्यानं काय केलं तर, काही बनवलं का नाही बनवलं तर मी पाहिलं नाही, मी तर अभ्यास करून राहिली होती. झालं ते झालं या घराचं. एक अभ्यास करते, एकीला माहित नाही काय झालं काय नाही. केलं का नाही केलं तर का फ्रीजमध्ये घुसून ठेवून दिलं तर तसंच काही नाही राहिलं म्हटलं या घराचं. वेळेवर तर कोणती वस्तू नाही भेटून राहिली. आता म्हटलं पहिल्या दिवसाचं ठीक आहे, मस्त काही बनवून ते त्याच्यात. काही बोलता का तुम्ही काही बोलता मनात जसं आलं तसं. आता बिचारा राधिका वहिनीले टाइम तरी भेटते का? सकाळचं संध्याकाळचं काम करत राहते त्या. आता मग जराशे पेपर आले म्हणून, नाही तर मी काय करू नाही लागत काय? अभ्यास करते म्हणता तुम्ही निसते. मागं लागून जाता निसता आमच्या. सबर करायला सांगा फक्त, तोंडाला
तोंडते ते तर बरोबर येते तेले, बरोबर येते ते. त्याच्यात तर म्हटलं एक शब्दही वाया जाऊ नाही देत. फक्त काही म्हटलं तेले हे करा तर तेव्हा त्याच्याकडून काहीच नाही होत, काहीच नाही होत म्हटलं. काहीच नाही होत ना आतेबाई, आमच्याकडून काहीच नाही होत, आम्ही काहीच नाही करत. तर म्हटलं तुम्ही करा, नाही तर मग रश्मी ताई तर खालीच बसल्या राहते. त्याला सांगा ना. त्याला तर तुम्ही शिकवलंच असेल ना. चला मला नाही येत, मी नाही काही शिकली, तर रश्मी ताईला तर तुम्ही शिकवलंच असाल. त्याला बोलवा काय करायचं तर करून घ्या. आम्ही किती करा, दिवस रात्र नुसतं करणं 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 करणं. फक्त सांगता तुम्ही आम्हाला हे करा हे करा हे करा, पण म्हटलं करू काही लागत नाही. आणि सांगतही नाही. आता त्या बिचारा राधिका ताई मला सांगू नाही राहिल्या असं कर तसं कर तसं कर. मी करतो हळूहळू. मला काय एवढी सवय काय काम गिम करायची, तरी मी त्याला करू लागतो. पण आता मी मजबुरी आली ना, माझे पेपर आहे ना म्हणून. आणि ते देणं अर्जंट आहे ना, आणि ते नाही दिलं तर मग माझं वर्ष वाया नाही जाईन काय. येऊन जाऊन फक्त तू रश्मीवर येत जाय. येऊन जाऊन रश्मीवर आणि मायावर येत जाय म्हटलं. बाकी तुला कोणीच नाही दिसत. आणि कुठे गेली ते राधिका, कुठे गेली? त्यासोबत बोलून काही फायदा नाही आहे मला. कुठे गेली? झालंच नाही का तिचं, निपटलंच नाही काय? काय झालं आतेबाई, काय झालं? आवाज येऊन राहिला जरा जरा. काय झालं पुन्हा? काय होणार आहे? इकडे पाय पहिले, मी जे विचारून राहिली ते सांग. बोला ना आतेबाई. मी म्हणून राहिली तुले का, मी तुला काल म्हशीचं चीक आणून दिलं होतं. तुला म्हटलं होतं त्याचं काय करतो तर कर म्हणे म्हणून. आता म्हटलं त्याचं काय बनवलं, काही बनवलं का नाही बनवलं का, पडलाय तसंच फ्रीजमध्ये. अरे कामात तर मला आठवणच नाही राहिली. खरंच फ्रीजमध्ये तसंच पडलाय ते. आता मी काय करू? हे म्हटलं हे आले रश्मिताईचे इच्छे पाहुणे आले, रुपेशराव आले, तर म्हटलं मला 4-4, 5-5 भाज्या बनवायला लावून राहिले. दिवसभर काम, इथं कचरा नाही पाहिजे, तिथं कचरा नाही पाहिजे, इथं पोचा मार तिथं पोचा मार, दिवसभर तेवढंच आहे म्हटलं. पहिले तरी पुन्हा मी करू लागे, पण आता तिचे पेपर आहे, तिला काय त्रास देऊ. सकाळ ते संध्याकाळ म्हटलं इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे धावण्यात चाललं जाऊन राहिलं. आता लक्षातच नाही राहिलं, तिथे तर फ्रीजमध्येच राहून गेलं तसंच. हो आतेबाई, लक्षातच नाही राहिलं. तुम्ही आणून दिलं, दूध गरम केलं, आता त्याला लागते वेळ. म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून देतो म्हटलं, तर कायचं विसरूनच गेली रात्रीच्या स्वयंपाकात. चांगलं आहे, असंच विसरा. आणि पैशाचं तेल करा म्हटलं. तसे तर त्या बाबाच्या ब्लड डोळ्यात येते पैसे. मी जर खर्च केले, माझ्या हाताला जास्त झाले तर येते म्हटलं. फक्त सुनाईचे आणत झाले ना, तर ते तेल येत नाही. आता एवढं महागी मोलीचं चीक आणलं ते. बनवताचं काय बनवतं, नाही तर खराब होऊन जाईल ते फ्रीजमध्ये ठेवल्या. आणि जवळ आहे म्हटलं घरी. दे तेले काही नवईचं खाऊ खाला जरा असं काही करून. काय जवळ काय रोज येते का आपल्या घरी? पाहुणे रोज येते काय? तर काही चांगलं गिंगलं बनवता येत असेल तर बनवा. तू म्हणून राहिली होती ना बर्फी बनवतो म्हणे त्याची. हो आतेबाई बनवतो ना, पण आतेबाई माझ्या मागं किती काम आहे. मला एक काम आहे का तुम्ही सांगा बरं? एवढा मोठा स्वयंपाक गिंपाक, कपडे भांडे झाडझूड पोचा सगळंच आहे ना. आणि पुन्हा आली तर ते मदत करू लागते, पण तिचे पेपर आहे आता मी एकटी काय करू. एक काम इकडचं करायला जाऊ तर तिकडचं काम राहून जाते. बरोबर आहे. आता तू या लाईनीसोबत राहून राहिली ना, तर आता तुला उत्तर देणं येऊन राहिलं म्हटलं. नाही तर पहिलं काही बोललं तर चुपचाप ऐकून घे. आता तुलाही बोलणं फुटलं, तुला जीभ फुटली वाटते है ना बोलासाठी. बरं काय करायचं आहे तर करा लवकरात लवकर. आणि दुपारचा स्वयंपाकही करा. आता पिंटाचा तर डबा झाला ना, दिला ना त्याला डबा? हो आतेबाई दिला ना. बरं मग असं करा, पहिले त्या चिकचं काय आहे तर करता तर करून घ्या, आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला तयारी करा. लवकरात लवकर. हो मायापोरीला म्हणते अर्ध काम करा म्हणून. हे पिंट्याचे बाबा मायापोरीवर लाटून राहिले. सुना ऐकून तर म्हटलं एक काम नाही होत सर धंगाचं. कालपासून आणून दिलं तर आजपर्यंत काही केलं नाही ते ना. त्या फ्रीजमध्ये तसंच पडलं आहे ते. खराब होते का काय होते तर गेले मग पैसे तेवढे वाया. 100-150 रुपये गेले वाया. हे नाही दिसत. आणि आपण खर्च केला का बरोबर पिंट्याचे बाबा बोलायला बसून जाते. आणि आपल्याला टोमणे द्यायला बसून जाते. पण सुनाईचं तर काहीच नाही दिसत त्याला, काहीच नाही. का बरं राधिका ताई, येईल काय वाटते? आपल्या सासूला काय वाटते का बस आपण कामच करत राहिलं पाहिजे. बस एक काम सरलं का दुसरं काम सरलं का तिसरं. आणि काय होय हे जास्त नाही करत, तुम्हाला नाही वाटत हे जास्तच करते म्हणून? आणि तुम्ही ऐकून घेता. बस आता ऐकणं बंद करा. देत जा येईल काही ना काही उत्तर म्हटलं. नाही तर अशानं तर एकदमच राबून घेईन म्हटलं तुम्हाला ते. मी तर बोलली त्याला म्हटलं आम्हाला म्हणून राहिला म्हटलं तर रश्मी ताईला सांगा म्हटलं. आम्हाला म्हणता हे नाही करतायत हे नाही करतायत, तर स्वतःच्या पुरीला काय काय करता येते दाखव ना. आता तिने हातातले गुण का त्या रूममधून बाहेर निघतच नाही. आता बस नवरा आला तर नवऱ्याचा तोंडोशीन. आता आमचा इथं नवरा आला ना. आता मग नवरा आला एवढ्या दिवसाच्या नंतर, मी अशी बसून राहिली का तोंडाला पकडून तोंडाजवळ. हे तर नवईचंच दिसून राहिलं मला यायचं जोडपं. जाऊ दे ना, काय करतं. अजून काही बोललं का मग अजून आवाज बाहेर जाईल. मग मामाचे म्हणून अजून काय झालं चालू झालं का यायचं सकाळी. बिचारी फालतूच कामावर जाते आपलं टेन्शन घेऊन. मग दिवसभर त्याला विचार राहते का घरी काय करत असन, ह्या चांगला राहते का नाही राहत. काय करतो फालतूच. आपण काय घरातल्या घरातच राहतो. माणसाला म्हटलं बाहेर जा लागते, 4 लोक इथं राहा लागते, बोला लागते. आणि म्हटलं त्याचं दिमाग मग चांगलं नाही राहते घरातल्या क्लेशनं. पण आत्ते पहिले केव्हा समजन केव्हा नाही, काही समजत नाही मला. जाऊ दे आता, स्वयंपाक आपण नंतर करू. आता पियूजीचा डबा तर गेला, त्याला दिला टिफिन, ते निघाले कामावर. आता असं करतो पहिले नाही का त्या चिकचंच करून टाकतो काय करायचं आहे तर. नंतर मग काय म्हणते तर
स्वयंपाकाची तयारी करू आपण दुपारच्या. काय दुपारचा स्वयंपाक आता मी तुम्हाला सांगून देऊन राहिली. काही नाही करावं लागत म्हटलं. 4-4 5-5 भाज्या. काही गरज नाही आहे. एक भाजी करा, भात करा आणि पोळी करा. येणं काय आपल्याला काय मोलकरी समजून ठेवलं काय? 3-3 4-4 भाज्याही करा म्हणते, ताकही करा म्हणते. ताक नाही केलं तर आंबट बेसन करा म्हणते. भलतेच दिसून राहिले हे. नवईतीचा यायचं जवळ हे लोकांना जवळ थोडी नाही आहे. ते थोडी नाही येते. ते नाही येत म्हटलं त्याच्या सासरी. बस यायचाच आला नवईतीचा जवळ. जाऊ दे ना पूनम, काय गोष्टीला वाढवतं. एक तर म्हटलं डोकं असं भनभन करून राहिलं. सकाळपासून उठा, घरातले सगळे कामं करा, सगळ्याचा विचार करा, ह्याला हे पाहिजे त्याला ते पाहिजे. आणि उलटं म्हटलं आपलं कौतुक कोणीच नाही करत आपलं कौतुक. फक्त म्हटलं गोष्टी ऐकवायला येऊन जाते. जाऊ दे. घे बरं, आण बरं. चल बनवू आपण आता. पण काय बनवू राधिका ताई? मया तर म्हटलं लय म्हणत होतं त्या दिवशी. तुम्ही म्हटलं ना चिकाची बर्फी बनवतो म्हणे. आता म्हटलं मला तर काही येत नाही आणि मी घरी खाल्ली नाही. तर म्हटलं आता तुम्ही कसे बनवता तर मी पाहतो आणि खाई नाही म्हटलं. पण आता ते म्हणते जवायसाठी बनवा. बस काही नका करू. ठेवा भांडं, लावा खाली इसतो, गरम करा, टाका इलायची आणि द्या ते म्हशीला कसं चारते, म्हशीले गोऱ्याले बस द्या तसंच चारून खात बसून. नाही हो, मॅट झाली काय तू? जाऊ दे, तुझे मन आहे ना त्याचं जाऊ दे. ते काही आपली तर रोज नाही येत पडले. आणि तुझेही मन आहे ना बर्फी खायचं. चल मग. आणि तसंही म्हटलं आपले सबस्क्रायबरही म्हणून राहिले होते ना कशी बनवते तर सांगा म्हणे. आता चला ते त्याची रेसिपी सांगून देतो मी. हो का राधिका ताई, तुम्ही फक्त माझ्यासाठी बनवून राहिल्या? जाऊ द्या. आता तुमचंही मन आहे माझ्यासाठी करायला काही ना काही. चला मग. आणि तसे आपले सबस्क्रायबरही रेसिपी मागून राहिले होते ना. चला मग त्याच्यासाठी एक वेळा सांगा त्याला कशी काय करावं लागते तर रेसिपी चिकाच्या बर्फीची. हवं पुन्हा त्याच्यात काय आहे. फक्त म्हटलं आपलं जे चिक असते की नाही ते पहिल्या दिवसाचं पाहिजे. त्याला मस्त चाळणीनं गाडून टाका. कसं आहे कचरा गिचरा राहते की नाही त्याच्यात. मस्त चाळणीनं गाडून टाकलं का त्याच्यात मस्त साखर त्याच्यात मस्त आपला खोबरं किस आणि थोडे काजू बदाम असं सगळं टाकाव. आणि टाकून म्हटलं त्याला चांगलं असं विरघडून घ्या साखर विरघडेपर्यंत. आणि मग एका पातेल्यात म्हटलं मस्त पाणी ठेवा. पातेल्यात ठेवा लागते की पाणी? भांडण नाही ठेवा लागत का ते? हवं नाही विचारे, असं नको करजो. नाही तर मग ते चिक भलतंच होऊन जाईल. आपण शिजवतो तसंच होऊन जाईल ते. तसं नाही करावं लागत. एखाद्या पातेल्यात नाही का पाणी ठेवून द्यावं लागते आणि एक कोपर घ्यावं लागते. मग ते आपण जे सगळं मिश्रण विरघडलं होतं की नाही ते त्या कोपऱ्यात टाकून द्यावं लागते. आणि टाकून दिलं का खालतून त्या पातेल्यात चांगलं पाणी टाकलं त्याच्या वाफा निघते. आणि वरतून त्या कोपऱ्याला झाकून द्या. मोठ्या कोपऱ्यानं मोठ्या प्लेटनं काही नाही का त्याच्यातून वाफ निघाली नाही पाहिजे. ना पातेल्यातून निघाली पाहिजे ना कोपऱ्यातून निघाली पाहिजे. आणि त्याला धक्का काही लावावा नाही. मस्त शिजेपर्यंत अर्धा तास ठेवलं का म्हटलं मस्त अशा कडक बर्फ्या होऊन जाते, मस्त शिजून जाते. मग त्याला मस्त थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्या थंड झाल्यावर. आणि फ्रीजमध्ये एकदम म्हटलं कडक होऊन जाते त्या. मस्त लागते जेलीसारख्या खाले. पाय ना मी बनवतो ना आता. पाय हो पुन्हा पाय अशा बनते म्हटलं त्या बर्फ्या. मस्त त्याले वरतून खोपऱ्या किस टाका आणि काजू गिजू असले तर ते टाकून द्या. मस्त लागते खाले. पाय बरं खाऊन पाय बरं. माय राधिका ताई किती छान व मस्तच वाटून राहिलं आहे ना. म्हणजे किती छान बनते. मी तर पहिल्यांदाच पाहिल्या. तर पहा मंडळी, तुमची म्हटलं विश होती ना का आम्हाला सांगावं म्हणून का चिकाची बर्फी कशी बनवते तर सांगितली म्हटलं राधिका ताईनं. ट्राय करून पाहिजे एखाद्या वेळेस. जर पण पहिल्या दिवसाचं असेल तेव्हाच ट्राय कर जा. नाही तर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं चिक राहिलं आणि तुम्ही जर बर्फी बनवली तर ते बनणार नाही. मग तुम्ही म्हणाल अरे राधिकांना काही बरोबर काही सांगितलं नाही. हो मंडळी, कसं असते पहिल्या दिवसाचं चिक असलं ना तर तेव्हाच बनवा. नाही तर दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं चिक राहिलं ना तर ते त्याची बनत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ही आमची बर्फी कशी वाटली तर आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली काय तर. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमच्या राधिकाला सबस्क्राईब करा. जे आपल्याला चॅनलवर नवीन असेल ना ते सगळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे म्हटलं. खूप आनंदाची बातमी आहे. जास्त काही कमी नाही. आता फक्त 150 सबस्क्रायबर कमी आहे. लवकरात लवकर पूर्ण झाले तर मग आपलं चॅनल मोनेटाईज होऊन जाईल. तर सपोर्ट करा तुमच्या राधिकाला. पण का राधिका ताई म्हटलं सगळीचे नाव घ्यायचे आहे ना. जेणे आपल्याला छान छान कमेंट केली तर म्हटलं त्याचे नावं घेऊन घेऊ. मग आपल्याला स्वयंपाकाला लागा लागते. स्वयंपाक करावं लागते म्हटलं. आता या बर्फीचा तर झमेला खतम झाला. आणि ठेवून द्या याला आता फ्रीजमध्ये. कापकूप तर केलं. फ्रीजमध्ये ठेवून द्या. आणि चला सगळीचे नावं घेऊन घेऊ. हो पूनम, नाव तर घ्यास लागते. एवढा विचार आहे, वेळातले वेळ काढून आपल्यासाठी कमेंट करते. नाव तर घेणं जरुरीच आहे. चल मग सगळीचे नाव घेऊन घेऊ. जितेंद्र मून, प्राचीताई मुळे संभाजीनगर, सानवी गुल्हाने, ललिताताई भरडे, संगीताताई सोनवणे, कविताताई चुनारकर, निर्मलताई रघुवंशी बल्लारपूर, रश्मिताई दळवी, गिरीश बोडखे, शुभदाताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई, साहिल
नवघरे, लताताई गोरे, भारतीताई वाघमारे, रंजनाताई इंगोले, समर्थ रमेश राऊत, मंगळूरपीर वाशिम, सुनंदाताई दुसाने, सुषमाताई यादव, चंद्रकलाताई, मनीषाताई फोंदके, चंदाताई खापरे बदलापूर, सुनंदाताई नागरारे नागपूर, वन टेस्ट, प्रतिभाताई नन्नावरे, प्रतिभाताई पिकले, खुशाल उगेमुगे. तर या सर्वांचे आपल्या माता भगिनींचे खूप 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 धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी मला छान छान कमेंट केली. अशीच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.